राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या म्हणजेच NHAIच्या सर्व टोल नाक्यांवर येत्या 1 एप्रिल पासून रोख स्वरूपात टोल स्वीकारणं बंद करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे। प्रवाशांना फक्त फास्टॅग किंवा UPI द्वारेच टोलची रक्कम भरता येणार आहे। या संदर्भात प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात NHAIनं म्हटलंय की या निर्णयाच्या अंमलबजावणीनंतर राष्ट्रीय महामार्गावरील टोल प्लाझावरील सर्व टोल नाक्यांवर केवळ डिजिटल पद्धतीद्वारे फास्टॅग किंवा युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस अर्थात UPI वापरून प्रक्रिया केली जाणार आहे। डिजिटल राष्ट्रीय महामार्ग टोल प्रणाली विकसित असं करण्यासाठी प्राधिकरण 1 एप्रिल 2026 पासून देशभरातल्या राष्ट्रीय महामार्ग की प्लाझावर रोख व्यवहार पूर्णपणे बंद करण्याचा विचार करते। सध्या NHAIच्या टोल नाक्यांवर रोख रकमेत टोल भरायचा झाल्यास मूळ शुल्काच्या दुप्पट रक्कम आकारली जाते आणि UPI द्वारे टोल भरायचा झाल्यास 1.25 पट आकारणी केली जाते। रोकड मुक्त टोल का तर फाईल फोटो यामुळे सर्व देशभर राष्ट्रीय महामार्गावर डिजिटल पेमेंट प्रणाली लागू होणार आहे। राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यांवरील कोंडी टाळता येणार आहे। वाहनांच्या रांगा थांबतील आणि प्रवास अधिक सुलभ आणि गतिमान होणार आहे। तर टोल व्यवस्था अधिक पारदर्शक आणि सुटसुटीत होणार आहे असं NHAIनं म्हटलेलं आहे। आता फास्टॅगची सद्यस्थिती काय आहे हे देखील जाणून घेऊया। गेल्या काही वर्षात फास्टॅग बसवण्याचं प्रमाण हे 98% आलेलं आहे। देशभरातील टोल नाक्यांवर फास्टॅगद्वारे टोल भरणाऱ्यांची संख्या अधिक आहे। महाराष्ट्रातील चित्र काय आहे तर फेब्रुवारी अखेर राज्यातील NHAIच्या टोल नाक्यांची संख्या 104 ते 108 इतकी आहे। सर्वाधिक टोल नाके असणाऱ्या राज्यात महाराष्ट्र पहिल्या 5 मध्ये येतो। मुंबई पुणे एक्सप्रेसवे, मुंबई नाशिक, पुणे कोल्हापूर, नागपूर अमरावती या प्रमुख मार्गांवर NHAIचे टोल नाके आहेत। देशभरातील टोल नाक्यांची संख्या किती आहे? 1150। फास्टॅगद्वारे टोल भरणारे वाहन चालक हे 98% आहेत। रोखीनं भरावं लागणारं टोल शुल्क हे 2 पट आहे, तर UPI द्वारे भरावं लागणारं टोल शुल्क हे 1.25 पट इतकं आहे।